रुपालीताई? मला ट्रेकिंगला जायला आवडतं. ट्रेकिंगला? वा, म्हणजे कुठे कुठे गेलात तुम्ही? मी रतनगड, रायगड, हरचंद्रगड, डाकबैरी. पण म्हणजे ट्रेकिंग म्हणजे जसं ते हे करतात ते बांधून वगैरे सगळं असं? हे रॅपलिंग वगैरे नाही, फक्त ट्रेकिंग आपलं चढून जातो आपण तसं. ओके. आणखी वाचन करायला, सिनेमा, टीव्ही बघायला वगैरे. झी मराठीचे ते मी फॅन आहे, म्हणजे झी मराठीचे सगळे कार्यक्रम बघायला आवडतात. सकाळी 6:30 पासून होम मिनिस्टर पासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत टीव्ही चालूच असतो आणि मिस्टर आल्यावर टीव्ही बंद होतो. गाणी म्हणायलाच आवडतात की रचायला करायला वगैरे? चारोळा वगैरे केलेल्या आहेत आता कॉलेज 12वीला वगैरे, पण नंतर आता आठवत नाही. एखादी चारोळी आठवते तर म्हणा ना. अळवावरचं पाणी म्हणजेच का हो जीवन, अळवावरचं पाणी म्हणजेच का हो जीवन, थोडा वेळ स्थिर व्हायचं आणि मग विरून जायचं. आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडे. तर हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलंय? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 श्याम जोशी, पर्याय क्रमांक 2 पांडुरंग साने, पर्याय क्रमांक 3 प्र के अत्रे आणि पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे. तिघींची उत्तर डिपॉझिट झालेली आहेत. सांगा रेखाताई काय उत्तर दिलंय? दुसरं पांडुरंग साने. आरतीताई? मी विनोबा भावे. आणि रुपालीताई? पांडुरंग साने. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पांडुरंग साने. रुपालीताई आणि रेखाताईंच्या खात्यात 10% वाढ झालेली आहे. त्यामुळे रुपालीताईंच्या खात्यात आहेत 30% आणि रेखाताईंच्या खात्यात आहेत 20%. आणि आरतीताई तुम्ही अजून खातं उघडलेलं नाहीये, म्हणजे तुमच्या दोघींचे उत्तर अगदी बरोबर होतं. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. थोडासा गोंधळ झाला आरतीताई. ठीक आहे ठीक आहे. आता हा 5वा प्रश्न आहे आणि तुमचं एक उत्तर आता चुकलेलं आहे. याच्या नंतर तुमचं जर उत्तर चुकलं तर तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागेल. त्यामुळे जरा विचारपूर्वक खेळा. आणि आता हा नशिबाचा कौल आजमावणारा प्रश्न आहे, त्यामुळे जो वेगवान तो नशीबवान. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. रामायणातल्या कथांनुसार रावणाचा सावत्र भाऊ पुढीलपैकी कोण मानला जातो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सूर्य, पर्याय क्रमांक 2 कुबेर, पर्याय क्रमांक 3 राहू आणि पर्याय क्रमांक 4 यम. तिघींनी उत्तर दिलेली आहेत. रुपालीताई? यम. म्हणजे काही कथेचा काही संदर्भ माहितीये? संदर्भ असा माहिती नाही, पण असं वाटतंय. आरतीताई? मी कुबेर दिले. का? येते आपली सुपर्णका येते ना आम्हाला बघून, तेव्हा ती आपली ओळख सांगते. मी रावणाची बहीण आहे, कुबेर माझा भाऊ आहे, असं सगळं सांगते तेव्हा. बरं ठीक आहे. तुम्ही सांगा. मीही कुबेरच हे केलंय. माहित नाहीये ऍक्च्युली काय आहे ते, पण असं वाटलं की कुबेर असावा. सोन्याची लंका होते ना. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुबेर. आरतीताईंच्या खात्यात 10% आहेत, रेखाताईंच्या खात्यात आहेत 30% आणि रुपालीताई तुमच्या खात्यात आहेत 20%, कारण 10% तुमच्या खात्यातून वजा झालेत. आणि सगळ्यात आधी उत्तर दिलेलं आहे आरतीताईंनी. त्यामुळे नशिबाचा कौल आजमावण्याची संधी तुम्हाला मिळते. काय वाटतंय, नशिबावर विश्वास आहे? 50%. आणि उरलेले 50% देवा. तुमचं काय आयुष्यात स्वप्न काय आहे? आता आमच्या अंबरनाथला नगरपालिकेची निवड इलेक्शन आहे मार्च महिन्यात, तेव्हा मला नगरसेविकेसाठी उभं जायचं. अरे वा.
पण म्हणजे तुमचं काही तिथे काही समाजकार्य वगैरे आहे का? मी करते सगळ्यांना मदत बिदत तसं. असं उभं राहण्यासाठी जी आवश्यक पात्रता लागते त्यापैकी माझे मिस्टर नगरसेवक होते, त्यामुळे आमची खूप हे आहे तिथं ओळख आहे. पण तुम्हाला राजकारणाची आवड पहिल्यापासून आहे की? आहे मला. आमचे यांना सगळं माहिती आहे राजकारणाबद्दल, ते बोलत असतात माझ्याकडे, त्यामुळे मला पण असं वाटलं की आपण पण उभं राहून बघायचं. हो, पण राजकारणात जायचं म्हणजे लोकांची कामं करायची असतात. हो, ती करू ना. मग तुम्हाला टीव्ही कसा बघायला मिळणार? मग संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत टीव्ही कसा बघायला मिळणार? बघेन ना देव. तोपर्यंत पाठी लावणार बाहेर, या वेळात लोकांनी कामं घेऊन येऊ नयेत. बघू, निवडून तर येऊ दे. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. मी ही 4 पानं इथे ठेवते. ठीक, बाकीची ही 3 पानं मी उचलते. काय असेल काय माहिती नाही. आणि तुमच्या नशिबाचा कौल आहे -10 ते होते ते पण जाईल. बरं, मला एक सांगा, यातलं खेचा 10 आलं तर या दोघींपैकी कोणाचं खेचणार तुम्ही? घाबरा आता तुम्ही दोघी त्यांना. असं त्या का बघतात तुमच्याकडे? ही जवळची आहे. त्या पण जवळ आहेत की तुमच्या? ते ठाणे, ही कल्याण. राजकारणी उत्तर आहे हे. ठीक आहे. आणि तुमच्या नशिबाचा कौल आहे +10. आरतीताई, तुमच्या खात्यात 10% जमा झालेले आहेत, त्यामुळे आता तुमच्या खात्यात आहेत 30%. 5 प्रश्न झालेले आहेत. आपल्या बायकांचा एक कॉमन आवडता विषय बोलूया का आपण? सांगा बरं कुठला असेल? आता साड्या खरेदी सांगू नका प्लीज. तेच सांगणार होतात ना तुम्ही? ते बघा, आपल्याला आपल्या माहेराबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच असतं, नाही का? मला वाटतं इथे प्रत्येकीच्या मनात तेच असेल. सांगा तुम्ही, मला काय वाटतं तुम्हाला? माझी आई आलेली आहे. हा, नमस्कार. आई म्हणजे एकदम सुगरण आहे. आईच्या हातची चव अप्रतिम आहे. त्या आठवणी तर नेहमीच असतात की आईच्या हातचं कधी खायला मिळतंय. आणि माहेरी फार स्वातंत्र्य दिलं. आई बाबांनी खूप लाडात वाढवली. खूप म्हणजे की मुलगी म्हणून त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही. एक मुलगा त्यांच्या घरातला करता मुलगा अशा प्रकारे माझ्याकडे म्हणजे वागले ते. त्यामुळे मी ट्रेकिंग किंवा बाहेर हे असं म्हणजे माझ्या ऍक्टिव्हिटी मी बऱ्याच हौसेने पूर्ण केल्या. कुठली हौस मौस मला कमी पडू दिली नाही. आई, तुमची मुलगी डॉक्टर झाली आहे, काय वाटतं तुम्हाला? अभिमान वाटतो मला. पण सांगा ना तिच्याबद्दल काही आम्हाला. खूप म्हणजे खूप ती हुशार होती मुलगी. पहिल्यापासून तिचं शिक्षण ना असं म्युन्सिपाल्टीत ती 7वी पर्यंत होती. बरं. आणि नंतर प्रायव्हेटला घातली. मला तसं म्हणायला गेलं तर मला शिक्षण नाही, मला साधी सही येत नाही. पण मुलगीला मी डॉक्टर केली. बरं का. तर 9वीला ना तिचा रिझल्ट आणायला गेली ना, रिझल्ट. तर मला काही सही येत नाही. रिझल्ट घेतला, हिचं पहिलं नाव आलं. तर लोक म्हणायला लागली तर ह्या मुलीचा अभ्यास घेत असतील शाळेमध्ये, घरात आई वडील. हां. तर मी गेले, रिझल्ट घेतला, दिला सरांनी आणि बोलले की सही करा तुम्ही. मला एकदम तरतरीच भरली, म्हणजे सही येत नाही. मग सांगितलं मी त्यांना, म्हटलं मला सही येत नाही. लोक तोंडाकडेच बघायला परत लागलीत की आईला सही येत नाही, मुलगी एवढी हुशार. हो, एवढी म्हणजे ती हुशार आहे, पहिल्यापासूनच ती हुशार आहे. आईच्या चेहऱ्यावरून अभिमान ओसंडून वाहतोय. तुमच्या आठवणीतले काही, व्यवसायातले काही किस्से बिस्से? व्यवसाय म्हणजे मी ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये 10 वर्ष सेवा केली. बरं. म्हणजे सेवा करता करता एक दुःखद घटना माझ्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत घडली. की घाटघर म्हणून एक प्रकल्प आहे, तो पूर्ण फुटला होता. धरण प्रकल्प पूर्ण फुटला होता. मी ऑन ड्युटी होते त्यावेळी. PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात अशी खेडेगावांमध्ये. त्यावर मी वैद्यकीय अधिकारी आणि इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे मला 7व्या महिन्यात सुद्धा सुट्टी सँक्शन न झालेली होती. आणि त्यामध्ये माझं नंतर ब्लड प्रेशर वाढून माझं बाळ त्यातच गेलं. हा एक माझ्या आयुष्यात म्हणजे नोकरीमध्ये आलेला दुःखद अनुभव आहे. बाकी तसे अनुभव फार गाठीशी आहेत, पण हा एक बेकार अनुभव आला मला. नंतर 4 वर्षानंतर तोपर्यंत मला इश्यू नाही झाला, पण आता देवाने नशिबाने मला साथ दिली आणि आता मी 6 महिने प्रेग्नंट आहे. अरे वा 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 वा, क्या बात आहे.
छान गुटगुटीत बाळ जन्माला येईल अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुमच्यासारखं माझ्यासारखं गुटगुटीत असंच हवंय ना तुम्हाला? हो, माझा भाचा पण तसाच आहे, त्यालाही आम्ही तसाच म्हणतो. आता तुम्हाला तर इतक्या वर्षांनंतर माहेराबद्दल काय वाटतं सांगा. कारण कसं आहे की 5 वर्ष झाली आहेत तुमच्या लग्नाला, किती झाली? 10 वर्ष झाली. तरी एक ते फिलिंग असतंच, पण इतक्या वर्षानंतर काय वाटतं ते ऐकायला बरं वाटेल. नाही, मला दररोज माझी घरची मला आठवण येतेच माहेरची. बरं. ती आल्याशिवाय जात नाही. आईची आठवण तर एवढी, आई म्हणून आज 20-22 वर्ष झाली तरी मला तिची रोज आठवण येते. सांगा रेखाताई, माहेरच्या काय आठवणी? माहेर म्हणजे पहिली आठवण आईचीच येते. आईच्या हातचा स्वयंपाक आठवतो, लहानपण आठवतं, राहिलो ते दिवस आठवतात. आमच्या घरात एकत्रच कुटुंब होतं, सगळे सणवार आमचे सगळे एकत्रच साजरे व्हायचे. लहानपणी गणपतीसाठी, नवरात्रासाठी फुलं आणायला जायचो. त्या फुलांच्या वेण्या, हार असं सगळं स्वतः करून घालायचो. त्यात जी मजा होते ती आताही आठवते. आणि आता माझ्या सासरीही गणपती असतात तेव्हा सुद्धा मी कधीच तयार हार वगैरे आणत नाही. मी नेहमी फुलं घेऊन येते बाजारातून आणि मग माझ्या हातानेच करून घालते. त्यामुळे ते माझं पुढे चालू आहे. माहेरची ती आठवण. हा, एखादा काही प्रसंग. माझ्या जाऊबाई जोरात ह्या नाटकामध्ये माहेरचं एक गाणं होतं, त्याच्या 2 ओळी अगदी म्हणजे मला तेव्हाही माहिती आणि आताही आठवतं की बायका अक्षरशः रडायच्या त्या ओळींना. त्या अशा होत्या, माहेर माझं मऊ साईचं, माहेरा विना मन सुन सुन. मला वाटतं की आपल्या मनात ज्या काही असंख्य भावना असतात माहेराबद्दल त्या या 2 ओळीत पूर्णपणे सामावलेल्या आहेत. मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा. हे म्हणजे अक्षरशः रडायला येतं. ही 2 जरी अक्षर ऐकली ना ते गाण्यातली तर अक्षरशः डोळ्यात पाणीच येतं. ठीक आहे. खरं तर माहेरची आठवण येऊन डोळ्यात पाणी येणं हे म्हणजे स्वाभाविक आहे, तसं काही. पण ह्या आपल्या माहेरच्या आठवणीत आपण सगळ्यांनी एक एक उखाणा घेऊया. काय घ्यायचं ना? ऐका बरं का भाऊजी. डोलत होती तुळस बाहेरच्या अंगणात, मिलिंदरावांसाठी फुलतीये सासरच्या दारात. अरे वा. आरतीताई. पूजेच्या साहित्यात अगरबत्तीचा पुडा, दत्ताचं नाव घेऊन हातभर भरला चुडा. क्या बात. चांदीच्या ताटात रुमाल टाकते तिड्यांचा, चांदीच्या ताटात रुमाल टाकते तिड्यांचा, अशोकरावांचं नाव घ्यायला पुडा लागतो पेड्यांचा. अरे आज तुम्हाला जाताना पेड्यांचा पुडा घेऊन देणार ते. बरं, आता माझा म्हणजे नाजुका बजरंग ढवळे, येडे पिंपोड्याची नाजुका, तिचा एक उखाणा घेते बरं का मी. पिअरी ठप्ता बंद मध्ये आज आल्यात 3 महिला. पिअरी ठप्ता बंद मध्ये आज आल्यात 3 महिला, बजरंगराव माझी मजनू आणि मी त्यांची लैला. 5 प्रश्न झालेले आहेत. 6वा प्रश्न. तर हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. इंग्लिश भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ग्रीक, पर्याय क्रमांक 2 रोमन, पर्याय क्रमांक 3 इजिप्शियन आणि पर्याय क्रमांक 4 देवनागरी. तिघींनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. रुपाली ताई, काय उत्तर दिले तुम्ही? ग्रीक दिलंय मी. खात्री आहे तुम्हाला याची? नाही. बर. आरती ताई? मी रोमन दिलेला आहे. का बरं? शाळेत असताना माहिती. शाळेत असताना माहिती होतं. बरं, रेखाताई? रोमन दिलंय. तुम्हाला खात्री आहे? आपण रोमन लिपीतच आकडे लिहितो ते आठवलं म्हणून रोमन लिहिलंय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोमन. रुपालीताई, सलग 2 प्रश्नांची उत्तरं चुकली आहेत, त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटतंय, पण तुम्हाला हा खेळ इथे सोडायला लागतं.
इथे आलात, छान उखाणा घेतलात, छान आमच्याशी गप्पा मारल्यात, छान खेळलात, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण होत अशा तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा.